मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे आणि तो महत्त्वाचा विषय आहे शिक्षक भरतीबाबत. तुम्हाला माहीतच आहे की शिक्षक भरतीबाबतची पहिली फेरी मुलाखती विना, ज्याला आपण फेज फर्स्ट म्हणतो, त्याची निवड यादी लागलेली आहे पवित्र पोर्टलवर. आणि आता आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की पहिल्या फेज नंतर, म्हणजे पहिल्या फेरीनंतर असं म्हणू आपण त्याला, पहिल्या फेरीनंतर मुलाखती विना, विदाउट इंटरव्ह्यूचे किती पद शिक्षकांचे रिक्त आहेत, ते कोणत्या गटाचे आहेत, कोणत्या माध्यमाचे आहेत, याच्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे मित्र. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी जी आहे ती दुसरी फेरी विदाउट इंटरव्ह्यूची होणार आहे का, हा एक प्रश्न तुमच्या समोर निर्माण झालेला आहे. तर मित्र हो, त्याच्यावर माझं उत्तर आहे यस. दुसरी फेरी सुद्धा मुलाखती विना होणार आहे. त्याचं कारणच असं आहे की 10% जागा ह्या बिंदू नामावली मुळे रिक्त ठेवण्यात आल्या होत्या. तर त्या 10% जागा प्लस ज्या अशा जागा आहेत ज्याच्यावर कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर त्या सुद्धा जागा भरल्या जातील आणि त्या जागा आहेत साधन व्यक्तीच्या. त्या सुद्धा जागा सध्या मागं आहेत. आणि नंतर आणखी एक महत्वाचं आहे की पहिल्या फेज मध्ये जे समांतर आरक्षण होतं, त्या समांतर आरक्षणामध्ये बऱ्याचशा ज्या काही शिक्षकांच्या जागा आहेत त्या रिक्त राहिलेल्या आहेत. कारण संबंधित आरक्षणाचे उमेदवार जे आहेत ते मिळालेले नाहीत, त्यामुळे त्या जागा रिक्त आहेत. तर त्या सुद्धा जागा त्यांना भरायच्या आहेत. म्हणून विदाउट इंटरव्ह्यूचा सेकंड फेज सुद्धा मित्र येणार आहे. आता या सेकंड फेज मध्ये समांतर आरक्षण वगळता, म्हणजे कोणतं, पहिल्या फेरीमधलं जे काही समांतर आरक्षण होतं त्याच्या जागा त्यांना कन्व्हर्टेड करायच्या आहेत, ते वगळता 10% बिंदू नामावलीसाठी ज्या रिक्त जागा ठेवल्या होत्या त्या जागा प्लस साधन व्यक्तीच्या जागा किती रिक्त आहे त्याची संख्या समोर आलेली आहे. आणि ती संख्या मी आता या स्क्रीनवर तुमच्या समोर सादर करीत आहे. ती संख्या पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आम्ही बनवतो महत्वाचे असतात ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे उपलब्ध होतील. चला तर मग, हे जे रिक्त पदाची जी काही संख्या आहे ती पुन्हा एकदा सांगतो. रिक्त पदाची संख्या आपल्याला गटानुसार पाहायची आहे. सर्वप्रथम हे नमूद करतो हे विदाउट इंटरव्ह्यूचे पद आहेत, मुलाखती विना रिक्त राहिलेले पद आहेत हे. आणि रिक्त राहण्याचं कारण कोणतं आहे, तर 10% बिंदू नामावलीमुळे जे रिझर्व पद ठेवले होते ते भरायचे आहेत त्यांना. आणि बऱ्याचशा जिल्हा परिषदचा अहवाल बिंदू नामावलीचा आलेला आहे. काही जिल्हा परिषद आहेत त्यांचा बिंदू नामावलीचा अहवाल येण्याचा बाकी आहे. तो आल्यानंतर हा राऊंड होणार आहे, म्हणजे याला फेज सेकंड मुलाखती विना असा हा राऊंड मित्र होणार आहे. तर ह्या ज्या जागा आहेत ह्या गटानुसार आपल्याला पाहायच्या आहेत. म्हणजे ह्या कोणत्या गटाच्या आहेत, 1 ते 5 गटाच्या आहेत, 6 ते 8 गटाच्या आहेत, की 9 ते 10 गटाच्या आहेत, की 11 ते 12 गटाच्या आहेत, हे आपल्याला एक पाहायचं आहे. दुसरं आपल्याला पाहायचं आहे की ह्या माध्यमानुसार रिक्त जागा आहेत का. तिसरं आपल्याला बघायचं आहे की ह्या कोणत्या विषयाच्या रिक्त जागा आहेत. मित्र, याच्यामध्ये काही सर्व विषयाच्या रिक्त जागा आहेत आणि काही
पर्टिक्युलर विषयाच्या रिक्त जागा आहेत. तर त्या जागा मी आता या स्क्रीनवर शेअर करतोय. आपल्याला त्या जागांविषयी चर्चा करायची आहे. शिक्षकांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत, पहिल्या फेज नंतर त्या आपण पाहतोय. बघा, शिक्षक भरती पवित्र पोर्टल पहिल्या फेरीनंतर रिक्त जागांची संख्या मुलाखती विना, जी पहिली फेरी झालेली आहे आपली, त्या पहिल्या फेरीनंतर विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या काही रिक्त जागा राहिलेल्या आहेत, त्या रिक्त जागेवर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. चला, तर पहिला जो गट आहे तो पहिली ते पाचवी. पहिला जो गट आहे ना, तो पहिली ते पाचवी म्हणजे 1 ते 5 या गटासाठी किती रिक्त जागा आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. ह्या सर्व विषयासाठीच्या आहेत मित्र. फक्त ह्या माध्यमानुसार आपल्याला बघायची आहे. इंग्रजी माध्यमाच्या किती रिक्त आहेत, मराठी माध्यमाच्या किती रिक्त आहेत आणि उर्दू माध्यमाच्या किती रिक्त आहेत, ह्या जागा आता आपल्याला बघायच्या आहेत. गट कोणता आहे हे पुन्हा एकदा सांगतो मी. पहिली ते पाचवी म्हणजे 1 ते 5 हा गट आहे. 1 ते 5 हा गट सर्व विषयांसाठी असतो. हा या सर्व विषयांच्या जागा ज्या आहेत त्या माध्यमानुसार आपल्याला किती रिक्त आहेत ते बघायचं आहे. पहिल्या फेरीनंतरची आलेली आकडेवारी आहे रिक्त जागांची. पहिली फेरी 11,000 समथिंग जागा काहीतरी त्याच्यामध्ये निवड यादी लागलेली आहे. त्या फेरी नंतर आता दुसरी फेरी जी होईल मुलाखती विना, त्यामधली रिक्त जागांची संख्या आपण पाहतोय. ही रिक्त जागांची संख्या जी आहे ती 2 कारणामुळे आहे. एक, 10% जागा रिझर्व्ह ठेवल्या होत्या. कशासाठी? तर बिंदू नामावलीसाठी अपडेट होण्यासाठी. आणि दुसरं साधन व्यक्तीचे आहेत. आणि त्यानंतर याच्यामध्ये ऍड होणाऱ्या जागा आणखी येतील, ज्या पहिल्या फेरीमध्ये समांतर आरक्षणाचे जे उमेदवार भेटले नाहीत त्यांच्या काही रिक्त जागा झालेल्या आहेत, त्याला म्हणतात कन्व्हर्टेड. तो कन्व्हर्टेड राऊंड सुद्धा याच्यामध्ये ऍड होणार आहे. तर इथं मी आता पहिली ते पाचवी हा गट आहे मित्र. पहिली ते पाचवी मध्ये इंग्रजी माध्यमाच्या ज्या काही रिक्त जागा आहेत अजून त्या आहेत 1,585. एवढ्या जागा अजूनही रिक्त आहेत. गट कुठला आहे? 1 ते 5चा गट. सर्व विषयांसाठी माध्यम कोणतं आहे? इंग्रजी माध्यम आहे. आणि इंग्रजी माध्यमांच्या जागा ज्या रिक्त आहेत त्या किती आहेत? 1,585. आता पुढचं जे माध्यम घ्यायचं आहे आपल्याला ते आता बघायचं आहे आपल्याला मराठी माध्यमाच्या रिक्त किती जागा आहेत सेकंड फेज साठी विदाऊट इंटरव्ह्यू. ते बघू आपण. मराठी माध्यमाच्या 870 जागा मित्र रिक्त आहेत. सेकंड फेजचा जर आपण विचार करतो इथं, त्यामध्ये मराठी माध्यमाच्या ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या 870 जागा भरल्या जाणार आहेत. या कशामुळे रिक्त आहेत? पुन्हा एकदा कन्फ्युजन होऊ नका देऊ. ह्या रिक्त आहेत 10% रिझर्व्ह सीट ठेवल्या होत्या बिंदू नामावली अपडेट होईपर्यंत. आता बिंदू नामावली बऱ्याचशा जिल्हा परिषदची अपडेट झालेली आहे. त्याचा अहवाल सुद्धा प्राप्त झालेला आहे मित्र. त्यामुळे ह्या जागा आता लवकरच भरल्या जाणार आहेत. काही जिल्हा परिषदचा अहवाल येण्याचा बाकी राहिलेला आहे. पुढचं माध्यम आहे मित्र उर्दू माध्यम आहे. उर्दू माध्यमाच्या 640 जागा अजून बाकी आहेत बघायची. उर्दू माध्यमाच्या किती आहेत? 640 जागा. हा गट झाला इथं 1 ते 5च्या गटाबाबतची माहिती मी तुम्हाला सांगितली. प्लस याच्यामध्ये पहिल्या फेज मध्ये जे समांतर आरक्षणामध्ये उमेदवार मिळालेले नाहीत त्या सुद्धा सीट्स याच्यामध्ये ऍड होतील. त्याला म्हणतात कन्व्हर्टेड सीट्स. त्या कन्व्हर्टेड सीट्स सुद्धा याच्यामध्ये ऍड होतील. आणि त्या ऍड झाल्यानंतर मग आपल्याला फायनल आकडा मिळणार. हा आकडा मी सध्या फक्त तुम्हाला 10% बिंदू नामावली प्लस साधन व्यक्तीचा अहवाल येईपर्यंतच्या जागा सांगतोय. हे आपण इथं आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. तर हा झाला गट कुठला? विदाऊट इंटरव्ह्यूचा. आपण घेतला पहिली ते पाचवीचा गट. आता पुढचा गट घ्यायचा आहे आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचा आणि तो आहे 6 ते 8चा गट. हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकेच्या शाळा येतात मित्र. तर आपल्याला आता पुढला गट घ्यायचा आहे. तो गट आहे इयत्ता 6वी ते 8वी. 6वी ते 8वी हा गट आपल्याला आता घ्यायचा आहे. या गटामध्ये 10% बिंदू नामावलीमुळे आणि साधन व्यक्तीमुळे किती जागा रिक्त आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यात महत्वाचा सगळ्यात प्रश्न आहे की तो 10% बिंदू नामावलीमुळे ह्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत आणि ह्या कोणत्या विषयाच्या आहेत ते आपल्याला बघायचं. कारण आता इथं 6 ते 8 इथं विषय सुरू होणार. 1 ते 5 गटाला सर्व विषय येतात, पण 6 ते 8 पासनं इथं स्पेशलायझेशन येते सब्जेक्टचं. म्हणजे ह्या गणित विज्ञानच्या आहेत, इंग्रजीच्या आहेत, सामाजिक शास्त्राच्या आहेत, कुठल्या ह्या जागा आहेत ते आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्यानुसार आपल्याला हे सुद्धा समजू शकते की या सेकंड फेरीमध्ये कोणत्या उमेदवारांना मॅक्झिमम सिलेक्शनचा चान्स आहे. तर आपल्याला पुढचं बघायचंय आता. 6 ते 8चा जो गट आहे, या गटामध्ये बघा गणित आणि विज्ञान विषयाच्या जागा शिल्लक आहेत. आणि गणित आणि विज्ञान विषयाच्या जागा किती शिल्लक आहेत? तर 2238 जागा मित्र हो गणित आणि विज्ञान विषयाच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि या कशामुळे राहिलेल्या आहेत? तर 10% बिंदू नामावली प्लस साधन व्यक्तीचा अहवाल येण्याची वाट पाहिल्या जात आहे. तर हा मित्र हो ही जी आकडेवारी आपण बघितली आहे गटानुसार ही 6 ते 8च्या गटासाठी आहे. विषय कोणता आहे? गणित आणि विज्ञान. तर 2238 जागा आहेत. तर याच्यासाठीचं क्वालिफिकेशन काय असते? BSc मॅथ किंवा BSc सायन्स बायोलॉजी विथ BEd और DTEd. त्या क्वालिफिकेशनचे उमेदवार याच्यामध्ये बसणार आहेत. प्लस आणखी तुम्हाला सांगतो मी की समांतर आरक्षणाचे जे काही शिक्षक उमेदवार पहिल्या फेरीमध्ये भेटले नाहीत त्यांच्या सुद्धा जागा रिक्त आहेत, त्या सुद्धा याच्यामध्ये ऍड होणार आहेत. म्हणून सेकंड फेरी जी आहे ही सुद्धा याच्यामध्ये सुद्धा शिक्षक उमेदवारांची संख्या भरपूर राहणार आहे. हे सुद्धा इथं आपल्याला आवर्जून नमूद करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पहिल्या फेरीनंतर गटानुसार, त्याच्यानंतर माध्यमानुसार आणि त्यानंतर विषयानुसार ज्या काही मुलाखती विना शिक्षक पद भरले जातील त्याची आपण आज आकडेवारी बघितलेली आहे मित्र. यामध्ये आणखी मी एकदा एक नमूद करतो की यामध्ये पहिल्या फेरीमध्ये जे काही समांतर आरक्षणाचे उमेदवार मिळालेले आहेत त्यांचे जे रिक्त पद आहेत ज्याला कन्व्हर्टेड राऊंड असं तुम्ही म्हणता ते सुद्धा पद याच्यामध्ये ऍड होतील. आणि त्यामुळे आपण निश्चिंत राहा, मुलाखती विनाचा सेकंड फेज सुद्धा येणार आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण रिक्त राहिलेल्या पदांची माहिती घेतली आहे मित्र हो. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.